brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तिचा माझ्यासाठी विद्रोहाचा असा गुलाब यावा, वा वा. ती क्रांती घेऊन यावी, दिल माझाही इन्कलाब व्हावा. क्या बात आणि है. मुमताजसाठी लढणारे शहाजहानही थोडे व्हावे, वाह. पण देशासाठी मरणाऱ्यांचा सैलाब मोठा यावा. आहे ना, ज्या माझ्या बापाच्या डोळ्यात मोदी साहेबांसाठी अश्रू आले होते, त्याच बापाच्या डोळ्यात मोदी साहेबांमुळे अश्रू यायला लागले. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूक हरल्यानंतर एक पत्रकार प्रश्न विचारतो की बाबासाहेब, तुम्ही निवडणूक हरल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी निवडणूक हारलो, मला याबद्दल खेद नाही, पण या भारतीय देशाने या जगाला आपल्या भारतीय देशाच्या लोकशाहीची ताकद दाखवून दिली. ही दानत असली पाहिजे आपल्या वक्तव्यामध्ये, आपल्या या छातीमध्ये. यलगार शोषितांचा माझ्यामधून येतो, यलगार शोषितांचा माझ्यामधून येतो, आवाज बा भीमाचा माझ्यामधून येतो, माझ्यामधून येतो गांधी सुभाष बाबू, दाभोळकर उद्याचा माझ्यामधून येतो. नुसत्याच शाहिरांना पकडून काय करता, सरदार शाहिरांचा माझ्यामधून येतो. आणि तुकड्यास पाहिजे तो इन्कलाब आहे, तुकडोजी महाराज, तुकड्यास पाहिजे तो मी इन्कलाब आहे, विद्रोह खंजरीचा माझ्यामधून येतो, रंगास सावळ्या या समजून कानिकामी, विठुराय पंढरीचा माझ्यामधून. राजा जरी गडे हो फिरतो रथात आहे, राजा जरी गडे हो फिरतो रथात आहे, तलवार ढाल फौजा तुमच्या मतात आहे. राजा जरी गडे हो फिरतो रथात आहे, तलवार ढाल फौजा तुमच्या मतात आहे, तुमच्याच संघटनेचे आहे तुम्हीच नेते, तुमच्याच संघटनेचे आहे तुम्हीच नेते, आणि सारेच मंत्री संत्री तुमच्या खिशात आहे. वाह. आता आपल्या सोबत आहेत, कवी आहेत, वक्ते आहेत, बेधुंदकार म्हणून ते कविता सादर करतात, गोविंद पोलाड. पेशाने इंजिनियर आहेत, तरुण आहेत. गेली अनेक वर्ष ते दुसऱ्या बाजूचा विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि लोकसभा विधानसभेच्या काळामध्ये निर्भय बनोच्या सभांमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना बघितलेलं असेल. तरुणाईच्या मनामध्ये जो एल्गार असतो, तरुणाईच्या मनामध्ये ज्या वेदना असतात, आणि शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये ज्या पद्धतीचं दुःख असतं, दैन्य असतं, तर ते सरकारला प्रश्न विचारताना, ते मांडताना त्यांनी कवितांचा आधार घेतलेला आहे. आणि आपण जेव्हा आता महापालिकेच्या निवडणुकीच्या ऐन भरात आहोत त्यावेळेला, आणि नवीन वर्षाचं स्वागत करणार, म्हणजे आपण नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर असताना ही सगळी परिस्थिती आपल्या भोवती आहे. युत्या आघाड्या चालू आहेत, कोणी कोणासोबत युती करतंय, कोणी कोणासोबत आघाडी करतंय. बऱ्याच जणांना हे समजायला एक अजून 8 दिवस लागतील की नेमकं कोण कोणासोबत गेलंय. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या आघाड्या झालेल्या आहेत. पण या सगळ्यामध्ये आत्ताची तरुणाई, आत्ताचा शेतकरी, आत्ताचा सामान्य माणूस काय विचार करतोय, तर त्याचं प्रतिनिधित्व कवी करत असतो. आणि माझे एक कवी मित्र होते, ते अकोल्याला शिक्षक होते, ते मध्ये गेले, सतीश दराडे. तर त्यांनी म्हटलं होतं की उगा जन्मते का घरंदाज कविता, पिढी जात दुःखे मिळाली असावी. तर तशी पिढीजात दुःख मिळाल्याशिवाय आणि त्या वेदना आल्याशिवाय ती सल जी आहे ती बाहेर पण येत नाही. पण कवितेचा प्रवास कसा सुरू झाला मग? कवितेचा प्रवास माझा, मी राहत इंदोरींना ऐकायचो, आणि त्यांचं जे सादरीकरण होतं किंवा सुरेश भटांना वाचायचो, तेव्हा मी सुरुवातीला भाषण करायचो, तर भाषणामध्ये माझ्या लोक झोपायची. तर मला असं वाटलं की यामध्ये स्कोप नाही, तर मग कवी बनायचं आपण. मग कवी कसं व्हायचं, तर मग मी सुरेश भटांना वाचायला लागलो. मग त्या लहेजामध्ये कविता सादर करण्याचा प्रयत्न करत होतो किंवा करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांची जशी आता एक गझल आहे, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. मग मी त्याच लहेजामधली कविता, तुला मनवायचे साग कोणते करू बहाणे, उखाणे सखे तुझ्या सारखे मला येत नाही, मग त्या लहेजामध्ये असायची पण मीटरमध्ये नसायची. मग मला असं वाटलं प्रेमावर सगळे कविता करतात, पण आपण विद्रोहाचं प्रेम सादर केलं पाहिजे, जे भगतसिंगांनी देशावर केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजावर केलं, तुकाराम महाराजांनी कीर्तनावर केलं. अशा प्रकारचं प्रेम, यलगार जो असतो प्रेमाचा, तो झाला पाहिजे की तिचा माझ्यासाठी विद्रोहाचा असा गुलाब यावा, ती क्रांती घेऊन यावी, दिल माझाही इन्कलाब व्हावा. आणि मुमताजसाठी लढणारे शहाजहानही थोडे व्हावे, पण देशासाठी मरणाऱ्यांचा सैलाब मोठा यावा. म्हणून या माध्यमातून मी कविता करायला सुरुवात केली.
आणि सादरीकरण जे आहे मला राहतींदुरींचं सादरीकरण जबरदस्त वाटायचं आणि मला नेहमी वाटायचं की आपण लिमिटेड कवी नसलो पाहिजे. मला लोकांनी दुसऱ्या देशात सुद्धा बोलावलं पाहिजे, पण आजपर्यंत ते साध्य झालं नाही. मी दुसऱ्या राज्यात सुद्धा गेलो नाही, पण अपेक्षा आहे होईल ते पुढे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं मला माझ्या बापाच्या ज्या वेदना आहे त्या वेदना मांडाव्याशा वाटतात. ती परिस्थिती आज उद्भवली आहे म्हणून मी ते करत गेलो. सादरीकरण जे आहे त्याच्यावर मी प्रॅक्टिस करायचो घरात. कोरोनाच्या काळामध्ये मी 3-3 तास राहतींदुरी ऐकले, मुनव्वर राणा ऐकले. मी हिंदी शायरांना जास्त ऐकायचो आणि त्यांचं सादरीकरण हे आपल्या मराठीचे सुद्धा सादरीकरण चांगले आहेत, पण मोजकेच कवी सादरीकरण चांगले करतात. मला अलग व्हायचं होतं काहीतरी आणि म्हणून मी या क्षेत्रामध्ये मला स्कोप आला आणि त्या प्रकारच्या कविता माझ्या असायच्या. त्याचे फटके जरा जास्त काय राजकीय कविता जास्त आहेत म्हणजे किंवा राजकीय म्हणून किंवा विद्रोही कविता जास्त आहेत. बघा लोकांना राजकारण वाटते की कविता म्हटल्यावर कसं आहे की तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून उठता आणि नळाचं पाणी पिता किंवा चेहरा धुता, पण ते पाणी ज्या नळातून येते तो नळ कुठून येतो, ते पाणी कुठून येतं, ग्रामपंचायतमधून येते, महापालिकेमधून, कुठून तरी राजकारणाच्या माध्यमातून येतो. त्यासाठी आपल्याला मतदान करावं लागते, बरोबर आहे. राजकारण आपल्या जगण्या वागण्याशी जुळलेलं आहे. लोकांना त्या राजकीयच कविता वाटतात. आमच्या बापाच्या ज्या वेदना आहे, माझ्या बापाच्या पिकाला भाव भेटला नाही, त्याला सांगण्यात आलं होतं की सातबारा कोरा 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 कोरा, काही कोरा झाला नाही म्हणून छातीत शासनाचा लागून बाण आहे, गावात भाकरीची दवडी गहाण आहे, माझ्यावरी तरीही करतात कारवाया, मुजरीम शासनाची माझी लिखाण आहे. पुरत्याच वावराच्या पाण्यास माग तुम्ही, इतकीच शासकांनो माझी तहान आहे, आणि स्वप्नातही अचानक चालून पूर येतो. मराठवाड्यात स्वप्नातही अचानक चालून पूर येतो, सरकार कास्तकारी इतकी भयान आहे, आणि काळीज नांगरावे की शेत नांगरावे, काळीज नांगरावे की शेत नांगरावे, हा सवाल हरघडीला घेतोय प्राण आहे. लोकांना वाटतं राजकारण आहे, पण आमच्या बापाला भाषण येत नाही सर. मी तर तुमच्या मुंबई तक चॅनलचे खूप खूप आभार मानतो की साधारण कास्तकाराच्या पुराची दखल तुम्ही घेत आहात. आणि तुमचा जेव्हा मला फोन आला तर मला आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या न्यूज चॅनलमधून मला फोन आला. आणि आम्ही लहानपणी टी व्हीत माझ्या वडिलांसोबत बसून टी व्ही चॅनल बघायचो, तर तेव्हा असं कधी वाटलं नव्हतं आपण सुद्धा टी व्हीत येऊ. पण आज तुम्ही मला ठीक आहे, असं आहे की प्रत्येक म्हणजे टी व्ही चॅनल्स किंवा ही काही फार वेगळी दुनिया नाही, ती सुद्धा आपल्याच आजूबाजूची दुनिया आहे. आणि ठीक आहे, असं वाटू शकतं की हे काही आकाशातून पडलेले तर लोक नाही आहेत, सगळे जमिनीवरचे. पण ज्या वेळेला तुम्ही कविता करता, ज्या वेळेला तुम्ही शेतकऱ्यांची दुःख मांडत होता, तिथून तुम्ही अचानकपणे लोकांना राजकीय स्टेजवर दिसलात आणि मग तिथली जी काही फटकेबाजी होती ती फार गाजली. म्हणजे लोकांनी काय बघितलं की बाबा गोविंद पोलाड कविता करतात तर काय राजकारण्यांना असा काही आसूड बसतो की काय वेदना जाणवतात, रक्त येतं. तर राजकीय कविता आणि वेदना ह्या एका बाजूला म्हणजे एका हातात हात घालूनच चालतात. कारण असं की आपण आता जसं म्हणालो की प्रत्येक गोष्टीत राजकारण, शेतीला भाव मिळत नाही राजकारण आहे, धोरण चुकलं आहे राजकारण आहे, नोकऱ्या नाही राजकारण आहे. तर मग ज्या वेळेला हे सगळं सुरू झालं त्यावेळेला लिहिताना काय डोक्यात मनात विचार काय होता? बघा, सुरुवातीला हा विचार होता की जसं सांगितलं की माझ्या घरची परिस्थिती जी आहे ती मला माहिती आहे ना, आणि मला आधी स्टेज नव्हता मिळत. तर आपण सुरुवातीला चर्चा केली की 1 तासाचं भाषण 5 मिनिटाची कविता सांगून जाते. तर मी सुरुवातीला तोच विचार केला. त्याच्यानंतर लिहिण्याच्या माध्यमातून मला स्टेज मिळत नव्हते. मग स्कोप कुठून येऊ शकतो आपल्याला? मग आपण डायरेक्ट प्रहार केला पाहिजे, आहे ना. मग असं ताकाले आलं भांडं लपवलं अशातला भाग नाही झाला पाहिजे. मग मी काय केलं की डायरेक्ट कविता म्हणजे एखाद्या नेत्यावरच करायची, पण अप्रत्यक्षपणे त्याला टोला द्यायचा. अशा प्रकारे खोक्यात जर नेत्यांनी विकला इमान आहे, माणसांनो तुम्हीही विकले मतदान आहे, तुमचीच नाजायज आहे औलाद हे नेते, म्हणून बर्बाद झाली तुमची खानदान आहे. अशा प्रकारच्या कविता मग मी करत गेलो. तर मग त्या लोकांना आवडल्या. मग मला निर्भय मधून फोन आला आणि निर्भय मध्ये मी सामील झालो. तर त्याच्यात मी कविता सादर केल्या. जशी तुम्ही आता जसं म्हणलं की राजकीय कसे झाले, तर मग तो टार्गेट जो होता आमचा, तो टार्गेट होता केंद्र सरकार. केंद्र सरकारमध्ये बसलेला मोदी शहा आमचा टार्गेट होता की देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो आणि परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो, दाढीस वाढवून फिरतो निजाम मोठा, टागोर तोच होतो जो आचरण शुद्ध करतो. अशा प्रकारच्या कविता मी त्याच्यात केल्या आणि लोकांना त्या राजकीय वाटू लागल्या. होत्या त्या राजकीय, पण निर्भय बनोच्या माध्यमातून निर्भय बनोची चळवळ ही सामाजिक चळवळ. पहिलं स्टेज पण मोदींमुळेच मिळालं ना.
काय म्हटलं सर? पहिलं स्टेज मोदींमुळेच मिळालं ना, पहिलं भाषण बिषण करायची संधी पण नाही, मोदींमुळेच पहिलं मिळाली. स्टेज मोदींमुळे नाही, माझ्या बापामुळे मिळाला हा, है ना. नाही नाही नाही, पण त्याचं कारण मोदी ठरले. हा, मोदी ठरले, राईट. हा, ते अशा प्रकारचा तो प्रवास होता. पण काय काय झालं होतं नेमकं? ॲक्च्युली मोदींनी जो आपल्या देशावर सगळा 2014ला माझ्या वडिलांनीच त्यांना मतदान केलं. मोदी साहेब भाषण करत होते, माझे वडील रडत होते त्यांच्या भाषणामध्ये. रडत होते? अक्षरशः रडत होते. आमच्या गावातले लोक, अनेक लोक रडत होते. मोदी साहेब ज्या प्रकारे भाषण करायचे, भाई और बहनों ऐसा ऐसा हुआ है, रुपया 60 रुपये डॉलर हो चुका है, ऐसा वगैरे. तर लोक रडायचे, तुमच्या पिकाला भाव नाही, हे नाही ते नाही. आमच्या चांदूर रेल्वेला आले होते, अमरावती जिल्ह्यात माझं तालुका आहे चांदूर रेल्वेला. जवळपास 2.25 लाख लोक आली होती सभेला, आहे ना. तर लोक काहीतरी अपेक्षा घेऊन गेले होते मोदी साहेबांकडून, नाही का. पण नंतर एकदम ट्रॅक बदलला त्यांचा, एकदम हिंदुत्ववादी ट्रॅक आला, आहे ना. सुरुवातीला त्यांना अण्णांनी साथ दिली, तर मग चीड वाटायला लागली, आहे ना. ज्या माझ्या बापाच्या डोळ्यात मोदी साहेबांसाठी अश्रू आले होते, त्याच बापाच्या डोळ्यात मोदी साहेबांमुळे अश्रू यायला लागले. तर मग हे एक वेदनादायक होतं, म्हणून मी लिहायला सुरुवात केली. आणि एक कवी फार छान लिहितो की जब ईमान पर बात आए तो अपने आप के खिलाफ बोलो, और जब वतन पे बात आए तो अपने बाप के खिलाफ बोलो. कोणी असो समोर बोलायचं आणि बेधडकपणे बोलायचं, ज्याची सत्ता असली. आपलं प्रत्येक नागरिकाचं, कवीचं, वक्त्याचं, साहित्यिकाचं एकच धोरण असलं पाहिजे की आपण लोक हे सासूसारखे असलं पाहिजे. सासू कशी सुनेला टोमणं मारते, आणि सत्ताही आपली सून असली पाहिजे. ज्याची सत्ता आहे ती सून, आणि आपण नागरिक सगळे सासू आणि सासरे. म्हणून ती भूमिका माझी आहे. आणि पहिलेपासून नंतर जसं जसं माझ्या पॉलिटिक्स लक्षात आलं, सामाजिक चळवळ लक्षात आली, तर माझ्या लक्षात आलेलं पॉलिटिक्स हे आजचं घाण पॉलिटिक्स नव्हतं. माझं लक्षात आलेलं बाबासाहेबांचं पॉलिटिक्स होतं. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूक हरल्यानंतर एक पत्रकार प्रश्न विचारतो की बाबासाहेब, तुम्ही निवडणूक हरल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी निवडणूक हारलो, मला याबद्दल खेद नाही, पण या भारतीय देशाने या जगाला आपल्या भारतीय देशाच्या लोकशाहीची ताकद दाखवून दिली. ही दानत असली पाहिजे आपल्या वक्तव्यामध्ये, आपल्या या छातीमध्ये. आजच्या कोणत्याच नेत्यामध्ये ती नाही आहे. ठीक आहे, पण आता असं आहे ना की आता गणितं बदलली. म्हणजे आता लोकसभेला काय हे निवडून आले, मग विधानसभेला काय ते निवडून आले, मग आता महापालिका येता आता कोण कोणासोबत आहे हेच कळेनासं झालं. मग त्यावेळेला कसं वाटतं? आता परिषदेला तर आपण बघितलं ना की ज्या पद्धतीनं आता महानगरपालिकेला बघतोय की आता काही ठिकाणी तर 2 राष्ट्रवादीची युती झालेली आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झालेली आहे. मग हे बघितल्यानंतर काय चित्र बघितल्यानंतर काय सुचतं, काय डोळ्यासमोर येतं? बघा, हे बघितल्यानंतर एकच वाटतं की शुद्ध ही फसवेगिरी आहे महाराष्ट्रातल्या जनतेसोबत, आहे ना. आणि याची बायको त्याच्यासोबत पडाली, त्याची बायको त्याच्या जागेवर नाही आहे. तर हे सगळ्या प्रकारचं घाण प्रकारचं राजकारण करत आहे. आणि राजकीय नेते हे स्वतःच्या बापाचे सुद्धा नसतात. आज खेड्यापाड्यात आमच्या म्हण आहे. तर हे सिद्ध करून दाखवलं आहे आजच्या नेत्यांनी. असं नाही की याच पक्षाचे लोक चांगले आहेत, त्याच पक्षाचे सगळेच तसे आहे. पण काय असते की 2-3 भूमिका ज्या असतात त्या आपल्याला सुद्धा बाजूला साराव्या लागतात आपल्या बापासाठी, आपल्या शेतकरी बांधवांसाठी, की 2-3 भूमिकेबद्दल आपणही बोलणं टाळलं पाहिजे. आणि ज्याची गरज आहे, राईट. आज निर्भय बनो सभा जरी केली, पण निर्भय बनो सभा ही महाविकास आघाडीच्या बाजूने गेली, राईट. पण आपली भूमिका महाविकास आघाडीचा प्रचार करण्याची नव्हती, पण सत्तेतून मोदीला हाकलण्याची होती. थोडा प्रयत्न यशस्वी झाला आमचा, पण थोडा राहिला. पण आजचं जे राजकारण जे घाण प्रकारचं चाललं आहे, तर दुःख होते पाहून, खेद वाटतो की त्याच्यावर कधी काय लिहिलं की नाही? मग त्याच्यावर अजून लिहिलेलं नाही मी. पण तोच एक विषय आहे ना की कुठल्या प्रकारचं राजकारण तुम्ही करत आहात, आहे ना. आणि जी लोक आपल्याला खायला निघाली, तुम्ही त्यांच्यासोबत जाता, नाही का. तू त्याच्यासोबत चालला, तू त्याच्यासोबत चालला. गावातली लोक काय विचार करतात? आम्ही गावातून येतो सर. आमचे काही स्वप्न फार मोठे पदं मिळवायची नाही, आम्हाला काही मोठी आमदारकी, कुठलं महामंडळ नाही पाहिजे, आहे ना. तर हे सगळं विचार केला पाहिजे नेत्यांनी, आणि जाब विचारला पाहिजे नेत्यांनी, कास्तकारांनी, नाही का. आणि आपलंसुद्धा चुकतं. आपण 50 रुपये घेतो, 500 रुपये घेतो, म्हणून नेते 50 खोके घेऊन जातात गुवाहाटीला. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. काल परवा एक नगरसेविका होती, त्या पडल्या, पराभूत झाल्या. आणि त्यांनी प्रश्न विचारला मतदाराला, पैसे तर घेतले होते, निवडणूक मतदानाला का बरं नाही आला? मग आपला कुठे एक आपल्यासाठी लाजीवानी गोष्ट आहे ना. तर सत्तेचा माज जो जिरवता येतो तो फक्त लोकांना जिरवता येतो. आजचं जे घाण प्रकारचं राजकारण चाललं आहे,
या लोकांना धडा शिकवण्याचं काम हे सुद्धा लोकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. पण आता ज्या ज्या वेळेला तुम्ही म्हणाले की कवितेमधून ह्या सगळ्या गोष्टी मांडायची वेळ येते, तर ज्यावेळेला तुम्ही भाषणाला उभे राहता लोकांनी ॲप्रिशिएट पण खूप केलं असेल, लोकांनी प्रेम पण लोकांचं मिळालं असेल, घरचे काय म्हणतात म्हणजे सगळं बघितल्यावर? घरचे तर चांगलेच. आधी सुरुवातीला विरोध होता. भाषणाला काय पोट भरते का, कवितेनं पोट भरते का? भरते का? पण आता भरत आहे. हां, असा फिक्स नाही म्हणजे मला इतके पैसे पाहिजे किंवा काय. लोक त्यांच्याप्रमाणे देतात नाही का. आणि बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की तुमच्या हातामध्ये जोपर्यंत भाकर नाही तोपर्यंत तुम्ही क्रांती नाही घडू शकत. तर असं नाही की आपण प्रबोधनावरच डिपेंड आहे. आणि प्रबोधन हा धंदा नाही. तर काही लोक 1-1 लाख रुपये घेतात, 2-2 लाख रुपये घेतात शोचे आणि तल्लीन झाले, मग्न झाले. लोकांचा सांगायचा धंदा झाला. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आम्ही ऐकत आलो आणि थंडीचा काळ असला की अंगाले गुंडून मस्त आम्ही भाषण ऐकायला जातो. पण सांगून करायला आमच्या राष्ट्रसंतांनी सांगितलं आहे की भाषण दिए, प्रवचन किए, भजन कीर्तन भी किए, पर लोग सुनकर घर गए, कुछ भी अमल नहीं कर गए. वही बात लाखों बार दोहराने लगे तो क्या क्या हुआ, दुनिया तो रोटी के लिए बस बोलती है वाह वाह. अशी परिस्थिती झाली आहे. मग घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला होता, पण आता सध्या मग मला भाषण येतं तर मला असं वाटतं की 4 लोक शिकले पाहिजे. मग मी वीर भगतसिंग वक्ता प्रशिक्षण नावाची अकादमी माझी सुरू केली. त्या माध्यमातून मी मुलांना भाषणाचे शिक्षण देत असतो. राजकीय लोकांना भाषण कलेचं प्रशिक्षण येतात. राजकीय लोक येतात. हां, म्हणजे 3-3 दिवसाचे मी शिबिर घेत असतो. फक्त जी भामटी लोक आहे, जी गुवाहाटीला गेली होती त्या लोकांना मी शिकवत नाही. त्यांना काय शिकवायची गरज नाही. मला कॅन्सर नाही पसरवायचा. नाही, पण त्यांना शिकवायची गरज नाही आहे. प्रश्न असा आहे की पण ज्या वेळेला आता शेती असेल किंवा माती असेल किंवा तरुण युवा पिढीला बघितल्यानंतर काय वाटतं? युवा पिढी तर मला असं वाटतं की सगळी राजकारणाकडे, राजकीय पक्षांकडे आणि नेत्यांकडेच जास्तीत जास्त आकर्षित झालेली दिसते. आणि अशा वेळेला त्यांना योग्य रस्ता दाखवणं हे पण कवीचं काम असतं. तर ते म्हणजे त्यावेळे ही सगळी परिस्थिती ज्यावेळेला समोर दिसते त्यावेळेला वाटतं की आता ही सगळी मुलं जी ह्या नेत्याच्या मागे झेंडा घेऊन त्या नेत्याच्या मागे झेंडा घेऊन फिरतात, वाचत नाहीत, त्यांना आंबेडकर वाचायला म्हणजे त्यांनी वाचलेले नसतात, त्यांना राज्यघटना माहीत नसते, त्यांना आपल्या देशात संविधान माहीत नाही आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर ही वस्तुस्थिती आहे ना. म्हणजे आत्ताच्या रीलच्या जमान्यात कुणाला माहिती आहे, कुणाला वेळ आहे एवढं सगळं वाचायला? तर ते कधी येत नाहीत का? ते कधी विचारत नाहीत? मुलं विचारतात ना सर. पण ॲक्च्युली काय आहे की समजा माझं भाषण राजकीय होतं आहे, एखाद्या वेळेस राजकीय स्टेजवर होतं आहे आणि मी एखाद्या पक्षाकडून बोलायला जातो. साधारणतः माझे सगळे तुम्ही भाषणं बघा, मी उमेदवाराचा प्रचार नाही केला आहे, मी सत्तेवर टीका केली आहे. मग भाषण संपल्यानंतर त्या पक्षाचे कार्यकर्ते माझ्याजवळ येतात, माझ्या जे एज ग्रुप आहे किंवा माझ्यापेक्षा मोठे आहे, ज्यांना माझं भाषण पटलं, तर भाऊ आम्हाला तुमच्यासारखं बोलायचं आहे, आम्हालासुद्धा व्यथा मांडायची आहे. पण तुम्ही एखाद्या नेत्याच्या पदराला धरून बसले आहे ना, तर तुम्हाला स्वतःचं वैयक्तिक मतच नाही आहे की तुम्हाला नेता सांगतो की तुम्ही इथे जा, झेंडा हातामध्ये पकडा. आताच्या पोरांनी सरळ प्रशांत जगतापांचं उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर ठेवलं पाहिजे आणि प्रशांत जगतापांसारखा इमानसुद्धा डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि कसं आहे सर, तुम्ही बाकीचे लोक भाषणाला बोलवतात म्हणजे प्रचारालाच बोलवतात ना. हां, प्रचाराला बोलवतात, ते प्रचाराला बोलवतात, पण आपण प्रचार म्हणून भाषण नाही करायचं. माझी भूमिका काय आहे की मी तुम्हाला तुम्ही भाषणामध्ये काय सांगता मग त्यावेळेला ज्यावेळेला बोलवतात प्रचाराला त्यावेळेला? आता सांगतो काय आहे की आता समजा माझ्या विधानसभेला मला पवार साहेबांनी बोलावलं, तेव्हा मी राष्ट्रवादीच्या स्टेजवर होतो, मी काँग्रेसच्या स्टेजवर होतो, मी शिवसेना उभाटाच्या स्टेजवर होतो. तर मी भाषण करायचो तर मला या मुंबईमधूनच फोन आला. एक मुलगा होता आणि 3-4 मुली होत्या आणि फोन आला, तुम्ही गोविंद पोलाट बोलत आहात का? म्हटलं हो. तर ते भांडत होत्या, एक मुलगी रडत होती त्यातली, मला आवाज येत होता. तर मला बोलायचं आहे दादांशी, मला बोलायचं आहे. तर काय बोलायचं आहे सर? म्हणे आम्ही 2021ला PSIची एक्झाम दिली, 2021ला PSIची आमचं पोस्ट निघाली, आज 2024 सुरू आहे म्हणे, आमची जॉईनिंग नाही झाली सर म्हणे. आम्ही 8,000 विद्यार्थी आहे म्हणे, म्हणजे पूर्ण जे हे आहे पोलीस भरतीचे 8,000 विद्यार्थी आहे, आमची जॉईनिंग नाही झाली. कुठल्या पोरांनी आत्महत्या केल्या, कोणी टेम्पो चालकाची नोकरी करत आहे, कोणी सिक्युरिटी गार्डची नोकरी करत आहे. खेड्यात एखाद्या मुलाची जर पोस्ट निघाली सर, तर पोस्ट निघाल्यानंतर त्याच्या वडिलाला माहिती राहते की तो 300 रुपये रोजानं लोकांची मजुरी करायला जाते, 6,000 रुपये महिन्याचे शहरात रूम भाडं पाठवते, मेसचे पाठवते,
अशा पिढीतून, अशा परिस्थितीमधून त्यांचा मुलगा एखादी पोस्ट काढतो, तो एक टाईम उपाशी राहतो बिचारा, 12-12 तास अभ्यास करतो, एक टाईमची मेस लावते, एक टाईम उपाशी राहते. अशा परिस्थितीतून तो 5 ते 10 वर्ष अभ्यास करून पोस्ट काढतो. त्याच्यानंतर पोस्ट काढल्यानंतर त्याला 4-4 वर्ष वाट पाहावी लागते. असे 8,000 विद्यार्थी होते. त्यांचा मला फोन आला. मग यांची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर मग मला कुठला स्टेज होता? तर मग मी माझा त्या पोरांचा प्रचार करायला गेलो. आणि मी बऱ्याच भाषणामध्ये त्यांचं सांगितलं सुद्धा आहे की पोस्ट नाही, अजून जॉईनिंग नाही निघाली सर, आत्महत्या करून राहिले पोरं. तर हे मी मांडत होतो. पण ते असं वाटत नाही हे गेले आणि ते आले तरी पण परिस्थिती बदलत नाही, ते गेले हे आले तरी परिस्थिती बदलत नाही. बघा सर, आपली भूमिका नेहमी परिवर्तन एकदा नाही, युवक जो असतो आता ज्या काळामध्ये आपण सगळे आहोत, तर त्या काळामध्ये काय निष्ठा जी आहे, म्हणजे ज्याला आपण विचार आणि निष्ठा म्हणतो, तीच पातळ झालेली आहे आणि ती एकाची नाही, ती सगळ्यांचीच झालेली आहे. तर अशा वेळेला ठीक आहे, अशा वेळेला दगड का वीट एवढाच फरक आपल्याला करता येतो आणि आपण तो करतो आणि कदाचित तुम्ही पण तो विचार केला असेल. पण ज्या वेळेला या स्टेजवरती जातो त्यावेळेला कवितांच्या माध्यमातून हे मांडताना अडचण होते कधी कधी? याचा सारांश असा आहे सर, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकाच वाक्यात आहे. प्र. के. अत्रेंचं भाषण सुरू होतं आणि भाषण संपल्यानंतर एक श्रोता त्यांच्याकडे आला. तुम्ही एवढं जोरदार भाषण दिलं म्हणे, तुम्हाला वाटतं म्हणे लोक सुधरेल? अजून 100 वर्ष लोक सुधारणार आहे. प्र. के. अत्रेंनी त्यांना उत्तर असं दिलं की तुम्ही फारच आशावादी दिसता म्हणे. मला वाटलं म्हणे लोक 500 वर्ष सुधारणार नाही, तुम्ही म्हणता म्हणे 100 वर्ष, तर चला परिवर्तन होईल, आपण असं म्हणून चालू. बरोबर आहे, आपलं काम आपण करायचं. ते एक चिमणीची कथा आहे. जंगलाला आग लागते आणि सगळे कावडे पक्षी बघत राहतात, पण चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन ती आग विझवायला जाते. त्या चिमणीसारखं काम आपण करायचं. आपण आपला इमान कधी नाही सोडायचा. माझ्या वडिलांनी तेच सांगितलं आहे. सत्य बोलताना आमचा नरेंद्र दाभोळकर झाला तरी चालेल, पण आयुष्यात नरेंद्र मोदी होणार नाही. ह्या अशा प्रकारची भूमिका आहे. मग कुठल्या कविता तुमच्या जास्त लोकांना भावलेल्या आहेत? असं वाटतं की ह्या 2-3 कविता गेले की लोक विचारतात की याच्याबद्दल ही कविता सादर करा किंवा ह्याच्याबद्दल तुम्ही जास्त फोकस करा याच्यावर? मध्यंतरी एक माझी कविता नव्हती ते, माझ्या गावाशेजारचे हेमंत टाले म्हणून एक कास्तकार आहे आणि चांगले कवी आहे, जबरदस्त कविता करतात. त्यांची आमची मैस वांजोटी तुमचा हल्या गाभण ही जी कविता होती, तर मी ती विधानसभेला खूप गाजली. जवळपास 3-4 कोटी लोकांनी ती कविता बघितली महाराष्ट्रामध्ये. अनेक न्यूज चॅनलला सुद्धा आली. मुंबई तकने सुद्धा माझं ते भाषण टाकलं होतं, तर त्यामध्ये मी सादर केली होती. त्यांनी असं हेमंत टालेंनी लिहिलं होतं की जे भाजपवाले लोक आहे, समजा भाजप पक्ष आहे, मोदी सरकार आहे, ते सगळ्या विरोधी पक्षातल्या भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेतात आणि निर्म्यासारखी धून काढतात. बरोबर आहे. आणि विरोधी पक्षातले जे लोक यायला तयार नाही त्यांना एकतर जेलामध्ये टाकतात, बरोबर आहे, नाही तर त्यांच्यावर ईडी लावतात वगैरे वगैरे. तर मग तुमच्यापाशी अशी कोणती साबण आहे बुवा की ज्या साबणीने सगळे पांढरे होतात? की ती कविता हेमंत टालेंनी अशा प्रकारची केली होती की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाभण. सत्तेच्या विरोधात ज्याने मान ठोकली, ईडीच्या तलवारीनं जीप त्याची छाटली, तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाभण. उपाशा पोटी देशभक्तीची हवा, अदानी अंबानी खाऊन राहिले मेवा, आणि 6,000 रुपयात शेतकरी सांगा वर्षभर कसा जगन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाभण. मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू, मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू, पुस्तकावरली GST कोणत्या खोरबर न खोडू, बाकी कायले ठेवलं मग मुर्द्यावरचं कफन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाभण. लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन, लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन, आणि फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोणाला झाकण. आपण सगळे एक आलो तेव्हाच हे थांबन, आमची म्हैस वांजोटी आणि फडणवीस साहेबाचा हल्या गाभण. अशा प्रकारची त्यांनी ती कविता केली होती आणि ती माझ्या शैलीत मी मांडली. लोकांना फार आवडली. अनेक नेत्यांचे मला फोन आले आणि ती कविता गाजल्यानंतर मला भरपूर सारे फोन आले भाषणासाठी. ती कविता आवर्जून मला ती कविता सादर करायला लावत होते लोक. आणि त्याच्यानंतर एक कविता होती की चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही. ही तुमची कविता आहे?
ही माझी कविता आहे हम्म. की चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही. चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही. आणि क्रांती घडेल आता वाणीमधून माझ्या, अन्याय सोसणारा माझा समाज नाही. संघा समान नाही माझी विचारधारा, माफीस मागण्याचा माझा रिवाज नाही. अशा प्रकारचं ते ही कविता मला सामाजिक कार्यक्रमामध्ये नेहमी सादर करायला लावतात. आणि खास करून जर तरुण वर्ग असला तर आता माझं एक नवीन कवितांचं पुस्तक येत आहे. मगाशी आपण चर्चा केली की कवितांचं एक पुस्तक वगैरे नाही का. आता बऱ्याच लोकांनी मला म्हटलं की तुमच्या कवितांचं पुस्तक नाही का. तर लोक मागतात कार्यक्रम झाल्यावर. तर आता एक दाभोळकर उद्याचा माझ्यामधून येतो या आशयाचं या कंटेंटचं पुस्तक येत आहे की यलगार शोषितांचा माझ्यामधून येतो. यलगार शोषितांचा माझ्यामधून येतो, आवाज बा भीमाचा माझ्यामधून येतो. माझ्यामधून येतो गांधी सुभाष बाबू, दाभोळकर उद्याचा माझ्यामधून येतो. नुसत्याच शाहिरांना पकडून काय करता, सरदार शाहिरांचा माझ्यामधून येतो. आणि तुकड्यास पाहिजे तो इन्कलाब आहे, तुकडोजी महाराज. तुकड्यास पाहिजे तो मी इन्कलाब आहे, विद्रोह खंजरीचा माझ्यामधून येतो. रंगास सावड्या या समजू नका निकामी, विठुराय पंढरीचा माझ्यामधून. अशा प्रकारच्या त्या कविता आहे. या कवितेच्या माध्यमातून ते पुस्तक दाभोळकर उद्याचा माझ्यामधून येतो असा त्या कवितेच्या पुस्तकाचं नाव. मगाशी आपण बोलता बोलता म्हटले की काय आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमधून तुकोबा मांडले किंवा या सगळ्या गोष्टी मांडल्या. तर हे जे काय म्हणू आपण त्याला की हे जे तत्वज्ञान आहे किंवा हा जो विचार आहे तो विचार नेमका काय मग तो कवितेमधून कसा झिरपेल, तो लोकांपर्यंत कसा जाईल? बाबासाहेबांवर मी एक मध्यंतरी कविता केली होती की लोकांनी बघा बाबासाहेबांचं जे म्हणजे मी ओबीसी मधून येतो. लोक म्हणतात की आता माझे व्हिडिओज बघितले त्याच्या खाली कमेंट राहतात, मी त्या वाचत नाही कारण खूप चांगल्या कमेंट असतात त्या. पण एखादी कमेंट जर वाचली तर त्यामध्ये म्हणतात की तुम्ही जात कशाला सांगता. पण जात ही बाबासाहेबांचंच वाक्य आहे, जी कधीच जात नाही ती म्हणजे जात आहे ना, ती परिस्थिती आहे. आणि कवी फार सुंदर म्हणतो की त्या आठवत नाही त्या कवीचं आता मला तो शेर की आंखें खुली नहीं थी कि जात मिल धर्म तो माँ की कोख में ही मिल गया था मुझे, आंखें खुली नहीं थी कि जात मिल गई, अशातला तो भाग होता. बाबासाहेबांचा जो विषय आहे, लोकांनी आता मी ओबीसी मधून जसा येतो तर आमच्या याच्यामध्ये जास्त करून लोक असंच म्हणतात की काय ते जय भीम नाव घेता, जय भीम म्हणजे निडा, बाबासाहेब म्हणजे बौद्धांचे फक्त, म्हणजे वेगळाच अँगल त्यांच्याबद्दल विचार करण्याचा. पण बाबासाहेबांना सीमित फक्त हे बौद्धांसाठी करून टाकलं आहे. जास्त प्रभाव कशाचा कुणाचा पडला म्हणजे माझ्यावर? म्हणजे एकूण कवितेवर, विचारावर तुकाराम महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराजांचा. अच्छा. तर मी मध्यंतरी तीच कविता केली होती की बाबासाहेबांवर ती कविता होती की दरवाजे उघडा शोषितांनो प्रहार करा, दरवाजे उघडा शोषितांनो प्रहार करा, जबान खोला आणि व्यवस्थेची तक्रार करा. दरवाजे उघडा शोषितांनो प्रहार करा, जबान खोला आणि व्यवस्थेची तक्रार करा. गावोगावी फिरते आहे हिटलरांची टोळी, तुम्ही गल्लोगल्ली आंबेडकर तयार करा. हे अशा प्रकारची ती कविता होती. आणि शिवाजी महाराजांवर सुद्धा कविता केल्या. ती गजापूरची दंगल घडली होती, हिंदू मुस्लिमांची दंगल झाली, मला वाटतं पन्हाळगडावर. तर विशाळगडाच्या पायथ्याशी. विशाळगडाच्या पायथ्याशी. तर मुस्लिमांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या महिलांचे मंगळसूत्र वगैरे हे जे धार्मिक जे आतंकवादी असतात, धार्मिक दहशतवादीच म्हणू शकतो आपण त्यांना. आमच्या वारकऱ्यांच्या भाषेत आम्ही तेच म्हणतो त्यांना, धार्मिक दहशतवादी. कारण आमच्या वारकऱ्यांचा तुकाराम महाराजांनी तोच विचार सांगितला, सर्वाशी सुकला भावी ऐशी आरोग्य संपदा, व्हावे कल्याण सर्वांची कोणी दुःखी असू नये. आम्ही वारकरी त्यांना धार्मिक दहशतवादीच म्हणतो. म्हणून शिवाजी महाराजांवर सुद्धा एक ती कविता केली होती की राजे तुम्ही कधीच कुठली मस्जिद पाडली नाही, कधीच कुठल्या कुराणाची आयातही जाडली नाही, तुम्ही केला नाही कधीच कुठल्या धर्मावरती हल्ला, तुमच्या प्रजेत देवही होता आणि होता दर्ग्यात अल्ला, म्हणून तुमच्या परीच माझे माणुसकीचे रक्त आहे, मी धर्माभिमानी नाही राजे, तुमचा खरा शिवभक्त आहे. अशा प्रकारची परत एकदा जरा व्यवस्थित होऊ देते, ही सगळ्यांनी ऐकली पाहिजे जरा.
ती कविता सुरुवात मला त्या कवितेची आठवत नाही, कारण बऱ्याच कविता मी हरकत नाही. जिथून आपण सुरुवात केली तिथूनच सुरुवात पकडू आज आपण. बरं सॉरी. राजे राजे तुम्ही कधीच कुठली राजे तुम्ही कधीच कुठली मस्जिद पाडली नाही, कधीच कुठल्या कुराणाची आयातही जाळली नाही, तुम्ही केला नाही कधीच कुठल्या धर्मावरती हल्ला, तुमच्या प्रजेत देवही होता आणि होता मशिदीत अल्ला, म्हणून तुमच्या परीच माझे माणुसकीचे रक्त आहे, मी धर्माभिमानी नाही राजे, तुमचा खरा शिवभक्त आहे. कारण महाराजांनी जेव्हा लढाया केल्या तर त्यांना कुराणाची प्रत जरी सापडली तर महाराज मोठ्या सन्मानाने आपल्या एखाद्या सैन्यातल्या मुस्लिम एखाद्या सैनिकाला ते सन्मानानं परत करायचे. हे आमच्या महाराजांनी शिकवलं. आमच्या महाराजांनी असं नाही सांगितलं मुसलमान बदमाश आणि हिंदू धोके में हिंदू खतरे में आहे, भगव्यात जात नाही हिरव्यात जात नाही, माझा इमान कुठल्या जातीत जात नाही, आजन्म ठेवला मी हातामध्ये तिरंगा, झेंडा कधीच माझा मातीत जात नाही. वा. पण हे सगळं आता आपण ज्याला हे सगळं बोलतोय त्यावेळेला सगळ्यात मेजर जर प्रॉब्लेम काय असेल तर लोक वाचत नाही. जसं आपण म्हणालो, लोक पाहतात, लोक ऐकतात, लोक प्रभावित होतात, लोक पुढं जातात. पण हे सगळं करताना घरी एवढी पार्श्वभूमी आहे, वारकरी पार्श्वभूमी, वडील विणेकरी आहेत. तुम्ही वारी केली आहे का? मी वडिलांसोबत वारी मी नाही केली स्वतः, पण मी गेलो आहे पंढरपूरला बऱ्याचदा. अच्छा. माझ्या वडिलांनी वारी पायदळ केली होती. 26 दिवस माझ्या वडिलांनी वारी पायदळ केली आहे. माझे आजोबा होते. मी नेहमी भाषणात सांगतो पार्श्वभूमी सांगितली पाहिजे, कारण कधी कधी बिबे येतात, आमच्या वराडी भाषेत त्याला बिबे म्हणतात. भाषण संपल्यावर उकीर काढणे भाषणाचा, म्हणजे जे सत्याची भूमिका आहे ती पटवून न घेणे, पण जे दुर्विचार आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून किंवा टार्गेट करून वक्त्याला मारहाण करणे किंवा त्यांच्यावर हल्ला करणे असे बिबे असतात. म्हणून मी सुरुवातीला सांगून देतो की आपण हिंदू आहे, मी या धर्माचा आहे आणि मी वारकरी संप्रदायातला आहे. माझे जे आजोबा होते त्यांना 11 मुलं होती, 11 लेकरं, 4 मुली आणि 7 मुलं, आणि त्यातले 4 मरण पावले. माझी आजी, ह्या सगळ्यांना टाकून माझे आजोबा पंढरपूरला गेले 1975ला. 15 वर्षे पंढरपूरला राहिले. तेव्हा फोन वगैरे काहीच नव्हता. तेव्हा 1990ला मरण पावले माझे आजोबा 15 वर्षे राहून. तर तिकडून चिठ्ठी आली, ती चिठ्ठी 13 दिवसांनी पोहोचली घरी, तर डायरेक्ट 13व्या दिवशी आली. म्हणजे तुमचे वडील मरण पावले, माझ्या वडिलांनी सांगितलं. हा संघर्ष आहे आमचा. म्हणजे वारकरी संप्रदाय काय आहे, वारकरी म्हणजे काय हो, जो अन्यायाच्या विरोधात वार करतो तो वारकरी. वीर विठ्ठलाचे गाडे कडी काढ पाया पडे, करती घोष जय जयकार जडती दोषाचे डोंगर, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून आम्ही ते वारकरी आहोत. आम्ही लोकांना भडकून देणारे धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, ते वारकरी नाही. म्हणून हे वारकरी पार्श्वभूमी आहे आणि हीच माझ्या वडिलांनी मला शिकवून दिली होती. पण आता हे लोक एवढे तरुणपणी एवढ्या विद्रोहाच्या कविता, प्रेम कधी वाटलं नाही का? प्रेमाच्या कवितेत 2-4 आपण त्या पण केल्या पाहिजेत. अरे काय नाही, सुरुवातीला प्रेमाच्या कविता केल्या ना. केल्या वाटत नाही बघून. नाही बघा, सुरुवातीला केल्या, पण मला असं वाटलं की या कविता सगळ्याच करतात, आपण वेगळं केलं पाहिजे, आहे ना. आणि वेगळं केलं तर लोकांना हवं असं वाटते. तुम्ही सारखेच लोकांसारखेच झालं, तुम्हाला कोणी पोसत नाही सर. नाही ते तर झालं, पण काय आता सगळे काय लोक म्हणतील की बघा गोविंद ज्या काही कविता करतो त्या सगळ्या कविता या काय सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती किंवा सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरती असतात आणि या सगळ्या असतात. आता एखादी दुसरी जी काही जुनी पानी केली असेल ती पण पोरांना ऐकू द्या जरा. बघा, कविता केली होती म्हणजे प्रेम केल्यानं काय होतं, एवढं लाजला, एवढा लाजायचा प्रश्न नाही. पण माझी सध्याची परिस्थिती आहे की घेऊन प्रेम माझे आले गुलाब आहे, मी तर पुकारलेला बस इंकलाब आहे, वाटे तिच्यावरही बोलाव 4 ओळी, पण सरकार टाकते बघ रक्तात दाब आहे. अशी परिस्थिती. पण सुरुवातीला केली होती की प्रेमाची शाई जेव्हा बोटावर लागते, प्रेमाची शाई जेव्हा बोटावर लागते, तिला मनवायची जबाबदारी ओठावर लागते. पण प्रेम कर आजच्या तरुणाईसाठी त्यांना सावधान करते की प्रेमाची शाई जेव्हा बोटावर लागते, तिला मनवायची जबाबदारी ओठावर लागते. प्रेम करा पण जरा जपून करा रे, प्रेमाची ही लात गळ्या पोटावर लागते. त्या अशा प्रकारच्या केल्या होत्या सुरुवातीला, पण ते मला योग्य वाटत नव्हतं. आपल्याला क्रांती पाहिजे होती. ती येताना विद्रोहाचा असा लिबाज चढून यावी आणि जाता वेळी समतेचा एक बंडखोर घडून जावी.
तिने बदलावी प्रेमाची अशी परिवर्तनवादी भाषा, बर. किस्सा आहे भगत सिंग सांगून सगळे आशिक रडवून जावे. वा 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 वा. अशा प्रकारची ते एक होतं. आणि एक माझे मित्र आहे सुयोग राजनेकर नावाचे, सुयोग राजनेकर नावाचे. बर. त्यांची एक जबरदस्त कविता आहे जी प्रत्येक लेखकाने आज म्हणजे लक्षात ठेवली पाहिजे, वाचली पाहिजे आणि त्याच्यावर थोडा तरी अभ्यास केला पाहिजे की बेखौफ लेखनीने बेदर्द मार द्यावा. बेखौफ बेखौफ लेखनीने बेदर्द मार द्यावा. शाही मधून थोडा विद्रोह पाझरावा. वा. मेंदू युवा पिढीचे इतके सशक्त व्हावे, ग्रंथामधील शिवबा रक्तात विरघडावा. वा 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 वा. आणि जाडा वयास घटना भुंकतो जो नेता, बहुतेक तो भीमाला वाचायचा असावा. आणि देशात आशिकांचे ऐसे शिबिर व्हावे. कोणाचे? देशात आशिकांचे ऐसे शिबिर व्हावे, घेऊन प्रेयसीला तू चळवळीत या. वा वा वा. क्या बात आहे. की देशात आशिकांचे ऐसे शिबिर व्हावे, घेऊन प्रेयसीला तो चळवळीत यावा. आणि ऐकून घ्या गडे हो इतकेच शब्द माझे, पुढचा सुभाष बाबू तुमच्या मधून यावा. वा वा वा. सुंदर त्यांनी कविता केली. मी प्रत्येक कार्यक्रमात सादर करण्याचा प्रयत्न करतो. किती मित्र कवी मित्र आहेत संपर्कात? बघा, मी फक्त असं नाही की मी माझ्याच कविता सादर करतो, मी सगळ्यांना वाचतो सर. बरोबर है ना. म्हणजे राष्ट्रसंतांनी सांगितलं, कविराज मैं तो हूँ नहीं, साहित्य लेखक भी नहीं, मैं हूँ प्रभु का भाट, मेरा थाट है बस एक ही, दिल में उमंगे जब उठी चलती है मेरी लेखनी, आया वही गाया वही, मती गुरु के चरण से जो बनी. माझा गुरु कोण आहे? जे मला माझ्या परिसरात माझ्या आसपास जे चांगले लिहिणारे, व्यवस्थेच्या विरोधात लिहिणारे कवी दिसतात ते माझे गुरु आहे. सगळ्यात आवडलेली कोणाची कविता? सगळ्यात आवडलेली आतापर्यंत व्यवस्थेच्या विरोधात मला आमची मैस वांजोटी तुमचा हल्या गाभण, हेमंत टाले यांची कविता जी खूप प्रसिद्ध झाली. आणखी होती हीच जी आता सादर केली, बेखौफ लेखनी बेदर्द मार देवा. अशा प्रकारे सुरू आहे सर. ज्यावेळेला मतदार ज्यावेळेला जातो मतदानाला, तर त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय त्यावेळेला होत असतो. म्हणजे ज्यावेळेला तो निघतो घरातून आणि तिथपर्यंत पोहोचतो, तोपर्यंत त्याच्या रस्त्यामध्ये फार प्रलोभनं येऊन गेलेले असतात, फार लोक येऊन गेलेले असतात, फार लोक पाया पडून गेलेले असतात, फार लोक हात जोडून गेलेले असतात. मतदारानं समजा जर काय विचार करायला पाहिजे असं जर विचारलं कवीला, तर त्या 4 ओळीत काय असणार आहेत की हा विचार मतदानाला जाताना करा? बघा, जसं बाबासाहेबांनी आपल्याला जे मताची ताकद सांगितली आहे, या देशातल्या टाटा बिर्लाच्या इस्टेटीची किंमत किंवा त्याच्या मताची किंमत आणि आमच्या अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातल्या कळमजापूर या गावामध्ये राहणाऱ्या, झोपडीमध्ये राहणाऱ्या आजीच्या मताची किंमत हे सारखीच आहे. तर त्या अनुषंगावर आपल्या मताची किंमत लोकांनी ओळखली पाहिजे. दुसरं वाक्य, आमच्या इकडे जामवंतराव धोटे नावाचे फार मोठे खासदार होऊन गेले, त्यांनी सांगितलं होतं की पीपल गेट्स दी गव्हर्नमेंट फॉर दे डिझर्व. लोकांना त्यांच्या लायकीनुसार सरकार मिळत असते. आपण जर 500 रुपयात 1000 रुपयात मतदान विकलं तर ते गुवाहाटीला नक्की जाणार आहे, ते या गटातून त्या गटात नक्की पडणार आहे. तुम्ही दारूच्या बाटलीवर, मटणाच्या तुकड्यावर हा माझ्या जातीचा आहे आणि तो माझ्या धर्माचा उमेदवार आहे म्हणून मतदान केलं तर नक्की ते तुम्हाला म्हणतील की 7-12 कोरा पण करणार नाही. म्हणून राजा जरी गडे हो फिरतो रथात आहे, राजा जरी गडे हो फिरतो रथात आहे, तलवार ढाल फौजा तुमच्या मतात आहे. वा वा. राजा जरी गडे हो फिरतो रथात आहे, तलवार ढाल फौजा तुमच्या मतात आहे, तुमच्याच संघटनेचे आहे तुम्हीच नेते, तुमच्याच संघटनेचे आहे तुम्हीच नेते आणि सारेच मंत्री संत्री तुमच्या खिशात आहे. वा. म्हणून मतदारांना मतदान करायच्या आधी हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी परत एकदा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे जी गोविंदरावांनी सांगितली की बघा, तुमच्या मताच्या आणि या देशातल्या सर्वोच्च श्रीमंत माणसाच्या मताची किंमत एक आहे आणि त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा मतदानाला जाताना. आता नगर परिषदेला बघितलं की एका मताला लोकांनी 15-25 हजार रुपये घेतले. देणारे तर देणारच होते, पण तुम्ही घेतलेत आणि त्यामुळे तुम्हाला असे नेते मिळाले. जर तुम्ही सोसायटी करप्ट असेल, समाज करप्ट असेल, तर नेता स्वच्छ मिळू शकत नाही, नेता साफसुथरा मिळू शकत नाही. त्यामुळे ही कविता अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून शेवटी मी जाताना हा प्रश्न विचारला, एकदम शेवटी. आता सांगा, आता एकदम क्लोज कॅमेऱ्यात बघून एकदम ठामपणे सांगा ही कविता आणि हे छापून घ्या कविता मनावर, मेंदूवर. प्रत्येक मतदारानं ही कविता छापून घ्या आणि तरच तुम्हाला तुमचा विचार करणारं सरकार, तुमचा विचार करणारा शहरातलं यंत्रणा मिळू शकते.
मी जाता जाता सुद्धा एक सगळ्यांना विनंती करतो माझ्याकडून, कारण मी सुद्धा एक कास्तकाराचं पोरगा आहे, गावातून खेड्यापाड्यातून आलो आहे आणि माझ्या बापाने मला 700 रुपयात 7 वर्ग शिकवले. 5 लाख रुपयाचं एज्युकेशन लोन काढून मला इंजिनियर बनवलं. आज जर तुम्ही इंजिनिअरिंग फील्डला गेले, मेडिकल फील्डला गेले तर आपल्या अवकातीच्या बाहेर आहे शिक्षण. सरकारी शाळा बंद होत आहे. आज 700 रुपयात 7 वर्ग काढतो म्हटलं तर अशक्य आहे. 700 रुपयात एक कॅल्क्युलेटरच होते सर. खरं आहे. बरोबर आहे. म्हणून तुमचे पोरं जर शिकवायचे असतील त्यासाठी आपल्याला शाळा वाचवाव्या लागतील. त्यासाठी मतदानाचा अधिकार आपण योग्य रीतीने बजावला पाहिजे. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल एका मताची किंमत काहीच नाही आहे, तर एका मतानं अटल बिहारींचं सरकार पडलं होतं सर. म्हणून की राजा जरी गडे हो फिरतो रथात आहे, राजा जरी गडे हो फिरतो रथात आहे, तलवार ढाल फौजा तुमच्या मतात आहे. की राजा जरी गडे हो फिरतो रथात आहे, तलवार ढाल फौजा तुमच्या मतात आहे, तुमच्याच संघटनेचे आहे तुम्हीच नेते, सारेच मंत्री संत्री तुमच्या खिशात आहे. आता याच्यापेक्षा जास्त काही क्लोजिंगला बोलायला नको. लांब लचक काहीतरी अजून 10 वाक्य मी बोलून वेळ वाया घालवायला नको. मला खूप कौतुक आहे गोविंदचं. कारण असे की मी म्हटलं तसं की एका ग्रामीण भागातून छोट्या खेड्यातून येऊन या व्यवस्थेला आवाज देणारा, किंवा मला असं वाटतं की त्या व्यवस्थेला आव्हान देणारी अशी जी तरुण मंडळी असतात ती खरं तर त्यांच्याकडं वेगळ्या नजरेनं पाहण्यापेक्षा मला असं वाटतं की ते आशादायक चित्र आहे भारतातलं. आणि म्हणून अशा अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध बोलणारी जी लोकं आहेत तर किंवा तरुण आहेत तर त्यांचा विचार जो आहे तो नेमका काय आहे तो समजून घेण्याची गरज आहे. बघा, सरकार आत्ता महाविकास आघाडीचं नाही आहे. महाविकास आघाडीसाठी काय त्यांच्या स्टेजवर जाऊन गोविंदनी प्रचार केला म्हणून कदाचित भाजपचं समर्थन करणाऱ्या किंवा सत्तेतल्या पक्षाचं समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल किंवा वाटू शकतं की अरे हे तर त्या व्यवस्थेचा किंवा त्या काय विचाराचे लोक आहेत. माझं म्हणणं असं आहे की प्रश्न विचारणारा हा कायम एकाच जागी उभा असतो. बदलत असतं सरकार. आज या विचाराचं सरकार आहे, उद्या त्या विचाराचं सरकार आलं आणि जर परिस्थिती बदलली नाही तर त्याच जागी उभं राहून प्रश्न विचारणारे ही जी काही मंडळी आहेत तर त्यांचं मला असं वाटतं की त्याचं कौतुक आहे. नव्या वर्षामध्ये आपण पाऊल टाकतोय आणि त्यावेळेला हा विचार जो आहे तो नव्या वर्षाची सुरुवातच निवडणुकीने झाली. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीमध्ये अजून झेडपी, पंचायत समिती, अजून काय निवडणुका होणार आहेत. तर त्यामुळं नव्या विचारानं, नव्या उमेदीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ मनानं आपण मतदानाचा हक्क बजावूया. तुम्हाला ज्याला कोणाला मतदान करायचं आहे ते स्वच्छपणे करा. त्यासाठी पैसे घेऊन, त्यासाठी कुठला तरी प्रलोभन घेऊन अशा पद्धतीने जर मतदान कराल तर तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही, समाजाला लाभ होणार नाही, कुटुंबाला नाही, तरुणाईला नाही. आणि म्हणून गोविंदची गप्पा मारण्याचा खरं तर योग होता. निवडणुकीचं निमित्त होतं आणि त्या निमित्तानं म्हटलं की भेट होईल. निर्भय बनो हे प्रत्येक सरकारच्या काळामध्ये सांगण्याची गरज पडते. कारण जे लोक सरकारमध्ये येतात ते समोरच्याला भयामध्ये ठेवण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. जर लोक निर्भय झाले, म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना पण ज्यावेळेला मी पत्रकारितेत होतो त्यावेळेला सेमच परिस्थिती बदलत नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक काळामध्ये निर्भयपणे विचार करता यावा म्हणून कवी, लेखक, विचारवंत यांची गरज असते. आणि म्हणून मी पहिल्यांदा जसं म्हटलं तसं एक पुस्तक जे सांगू शकत नाही ती 4 ओळीची गझल सांगून जाते किंवा एक कविता सांगून जाते. तेवढं तत्त्वज्ञान त्या कवीच्या शब्दांमध्ये तेवढी ताकद असते. म्हणून म्हणतात जे न देखे रवी ते देखे कवी. तर गोविंदराव खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अमरावतीवरून येऊन गप्पा मारल्या मुंबई तकशी त्याबद्दल. आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. नव्या वर्षाच्या पण शुभेच्छा. पाहत राहा मुंबई तक.